चर्चा सुरू झालेली आहेत की तुम्ही नाराज आहात आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, कारण तुम्हाला खासदारकीची जागा लढवायची आहे वगैरे विचार सध्या सुरू आहे. आणि तशाच काही घडामोडी पण दिसल्या, त्यामुळं चर्चांना खूपच उधाण आलंय. काय सत्य सांगा? मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहे. जसं आता आपण म्हणतो जे न देखी कवी ते देखे रवी, आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत. त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. अशा सीट मिळतील नाही तर न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे. हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे, मला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत. पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो. त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत, खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. शिवसेनेमुळे मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एकमेव आहे. आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत. तुम्ही आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे. तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या. तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय, म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं? नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं पण काही निर्णय घेतलेला नाही. पण आतापर्यंत जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही, मात्र त्याचा शेवट जे गेले त्यांचा जाण्यातच असतो. मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल. माझं काही, मी सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही बघा, हे माझ्या घरात आहे. इथं एक साध्या घरात मी राहतो. माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्याईन परत त्याईन बरं व्हायचं. तर मला काही अशाची भीती नाही. मी रोज बिंदास झोपतो, बिंदास म्हणणं मांडतो. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो. 3 दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं, म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं. मग हे याच्यावरून काय? मला कल्पना नव्हती, बिलकुल नव्हती. हे तर सुस्पष्ट आहे. जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं, जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजीनगर जिल्ह्यात 2 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, राज्याचा विरोधी पक्ष आहे. पण मला कल्पना नव्हती, हे स्पष्ट आहे. आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा ह्या विषयावर नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरताय. हे 2 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत सध्या चर्चा. उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो, इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं. काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना. एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मानतो. त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.